नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बनाना पॅनकेक. कसा बनवायचा याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण हा पॅनकेक बिना अंडे वापरून कसा बनवायचा हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता किती फ्लफी असा आपला हा पॅनकेक तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे मी एक पिकलेलं केळं घेतलेले आहे. यानंतर इथे अर्धा वाटी दूध, 2 चमचे तेल, चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर. इथे पिठी साखर घेतलेली आहे अर्धा वाटी. त्यानंतर 1 वाटी मैदा. हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी. तुम्ही इथे बघू शकता आपलं थोडं बॅटर हे घट्ट झालेलं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी इथे अजून थोडंसं दूध टाकून परत मिक्सरच्या भांड्याला पुन्हा हे फिरवून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपलं बॅटर आपल्याला पॅनकेकसाठी हवं आहे. हे आपण सर्व बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता याप्रमाणे आपलं बॅटर हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला या प्रकारे हवी आहे. यानंतर पॅन गरम करून यामध्ये 1 चमचा आपल्याला बॅटर घेऊन पॅनवर आपल्याला टाकून घेऊन आपल्याला पॅनकेक हे तयार करून घ्यायचे आहे. त्या बॅटरला बबल्स आल्यानंतर समजून जायचं की आपला पॅनकेक खालून हा तयार झालेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडने पलटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला पॅनकेक हा किती फ्लफी असा तयार झालेला आहे. खूपच सुंदर असा पॅनकेक तयार होतो. इथे आपला पॅनकेक तयार आहे. आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता थिकनेस आणि पॅनकेकची खूपच सुंदर अशी थिकनेस आपली आलेली आहे. आता आपण अशाच प्रकारे बाकीचेही पॅनकेक तयार करून घेणार आहोत. इथे आपले सर्व पॅनकेक हे तयार झालेले आहे. इथे सिरप टाकून घेतलेलं आहे. मी एक कट करूनही दाखवते आहे. खूपच फ्लफी असा आपला पॅनकेक तयार होतो. तुम्ही हा पॅनकेक चॉकलेट सिरप सोबतही खाऊ शकता. एक मी तोडून दाखवते हाताने. अतिशय इझी असा आपला हा पॅनकेक तुटला जातो आहे. आपली रेसिपी ही तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.